डिग्रसच्या व्हिजिटला असताना एक 25 वर्षाचीच मुलगी अगदी एवढी मोठी रिपोर्टची फाईल घेऊन माझ्याकडे उपचाराला आली. तिला पोटाचा त्रास होता. तर त्या पोटाच्या त्रास बरीच ॲलोपॅथिक उपचार पद्धती घेतली. खूप सारे इन्व्हेस्टिगेशन केले. थायरॉईड असेल, रक्ताचे असतील, इंडोस्कोपी असतील, कोलोनोस्कोपी असेल, हे जे काय पॉसिबिलिटी असेल त्या सगळ्या, सोनोग्राफीसुद्धा झालेली होती तिची. अशा खूप साऱ्या तपासण्या घेऊन वारंवार डॉक्टरकडे व्हिजिट करून ती आमच्याकडे आली होती. ती आली यासाठी होती की एवढं सगळे फाईट करून उपचाराने तिला काहीही आराम पडलेला नव्हता आणि आता तिला मात्र डॉक्टरांनी मानसोपचार तज्ञकडं जाण्यासाठी सांगितलं होतं आणि तिथं तिला याच्यात काहीतरी अल्टरनेटिव्ह पर्याय शोधणं जरुरी आहे असं लक्षात आलं आणि ती आयुर्वेदाकडे वळली. तुम्हाला सांगताना आनंद होतो की जवळजवळ 3 ते 4 महिन्याच्या उपचारानंतर तिच्या औषध गोळ्या बंद पडल्या आणि अतिशय टणटणीत अशी ती मुलगी आज आहे. आताही ती आमच्या संपर्कात आहे. तिला उपचार करून जवळजवळ 1 ते 1.5 वर्ष झालं आहे आणि ती आजही संपर्कात आहे. तिला आता कसल्याही प्रकारचा त्रास नाही आहे आणि ती पोटाच्या त्या समस्येपासून दूर झाली. आम्ही जेव्हा आमच्या प्रॅक्टिसमध्ये असे असंख्य रुग्ण पाहतो, वय अगदी कमी आणि अशा त्रासाने ते वनवन फिरताना जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा अतिशय वाईट वाटतं की तरुण पिढी आहे आणि ही जर अशा पद्धतीच्या आजाराने त्रस्त असेल तर यांचं पुढं भवितव्य कसं होणार आहे. तर मी जे आज बोलणार आहे ते IBS नावाच्या आजाराबद्दल आणि तोच आजार काय आहे, आधुनिक शास्त्र काय म्हणतं, आयुर्वेदाचे काय उपचार आहेत, त्याची लक्षणं काय असतात याबद्दल आपण सविस्तर पाहणार आहोत. आणि हे IBS तुमचं जीवन कशा पद्धतीने उद्ध्वस्त करू शकतं हे सुद्धा आपण त्याच्यात पाहणार आहोत. तर चालूया. नमस्कार, मी वैद्य संदीप मधुकर साखरे, शिव आयुर्वेद पंचकर्म बाल आयुर्वेदालय, केडिया प्लॉट, अकोला. तर ह्याच्यात IBS इरिटेबल बॉवेल सिंड्रोम म्हणजे जिथं इरिटेशन होतं बॉवेलचं, हा बेसिकली लार्ज इंटेस्टाईन संदर्भातला आजार आहे. याला आयुर्वेदात जर विचार केला तर पक्वाशया संदर्भातील आजार म्हणता येईल. याला सध्या तरी मी कुठलंही आयुर्वेदिक नाव देणार नाही. IBS हे ॲलोपॅथिक टर्मिनॉलॉजी आहे. आयुर्वेदात याला ग्रहणी म्हणता येऊ शकतं, पण तरीसुद्धा मी ते टाळेल, कारण असं कोऑर्डिनेशन कुठल्या आजाराचं आधुनिक आणि आयुर्वेदाचं करणं योग्य नाही. तर हे जो IBS आहे हा याचं जी कॉजेशन आहेत, कारण भारतातली खूप मोठी जनसंख्या IBSनं त्रस्त आहे आज, भारतातलीच नव्हे तर जगातली सुद्धा. तर याची कारणं आधुनिक शास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर अननोन आहे. म्हणजे का होतं हे सांगणं जवळजवळ असं एक्झॅक्ट कॉजेशन त्याच्यात कसल्याही पद्धतीचं ॲलोपॅथीला सापडलेलं नाही. आणि त्यातल्या त्यात काही कारणं सांगताना असं सांगितलं जातं की सेरोटिनिन नावाचं जे ॲबनॉर्मॅलिटी आहे, सेरोटिनिनची ॲबनॉर्मॅलिटी याला कारण असू शकते किंवा तुमची कमकुवत झालेली प्रतिकारशक्ती. तर सेरोटिनिनचं जे ॲबनॉर्मॅलिटी लेवलची ॲबनॉर्मॅलिटी तुमच्या मानसिक ताणतणावानं येऊ शकते, असं कारण समुच्चय दिसतो. आणि कारणं काही एक्झॅक्ट नाही आहेत, मल्टिपल कारणं किंवा असं एक पर्टिक्युलर असं कारण यात नाही आहे. लक्षणाचा जर विचार केला तर याच्या नावातच सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत की इरिटेबल बॉवेल सिंड्रोम. जेव्हाही कुठल्याही आजाराला सिंड्रोम हा शब्द लागतो तर तिथं समजून घ्यायचं की हा आजार म्हणजे आजार कुठला नसून तो एक लक्षणांचा, त्रासांचा, सिम्पटमचा एक समुच्चय आहे, म्हणूनच याला सिंड्रोम नाव दिलेलं आहे. जसं की HIV बाबतीतही, एड्स बाबतीतही अशाच पद्धतीचं आहे की ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम म्हणजे त्याच्यातही असं पर्टिक्युलर कुठलं लक्षण नसतं, लक्षणांचा एक मोठा समुच्चय असतं आणि त्या समुच्चयाला ओव्हरऑल कन्क्लुडिव्ह अशा पद्धतीचं नाव दिलं जातं. तर तसंच IBS मध्ये सुद्धा आहे. तर लक्षणांचा जर विचार केला तर लक्षणात खूप सारं व्हेरिएशन दिसू शकतं. काही लोकांना छातीत जळजळ करतं, त्यामुळे ॲसिडिटी वाढते, ॲसिडिटी वाढल्यामुळे डोकेदुखी असू शकते, कोणाला संडास कडक होते तर कोणाला चिकट होते, तर कधी कोणाला पातळ होते, तर कधी चिकट पण होते, एकाच दिवशी कडक पण होते, असं मल्टिपल सिम्पटम यात असतात. आणि यासोबतच मानसिक लक्षणं सुद्धा या आजारामध्ये दिसू लागतात. कारण मी तुम्हाला आधीच सांगितलं की हे एक दुष्टचक्र आहे. ते दुष्टचक्र कसं आहे तर IBSचे ॲलोपॅथीनुसार सिम्पटम जे रिझन आहेत ते क्लिअर नाही आहे. तर त्यामुळं कशामुळं होतं हे समजत नाही आणि पोट खराब झाल्यामुळं
साहजिकच सेरोटोनिनच्या ॲबनॉर्मॅलिटी लेवलमुळं इम्युनिटी कोलॅप्स होते. इम्युनिटी कोलॅप्स झाली की दुसरे आजार येऊ लागतात, ताणतणाव वाढतो आणि सातत्यानं तुम्ही आजारी पडू लागले की तुमच्या कामात लक्ष लागत नाही, तुम्हाला सारखं टेन्शन येतं. तुमच्या दिवसभरात जे सगळे ॲक्टिव्हिटी आहेत ते हॅम्पर होतात, कारण दिवसभर तुमचं सगळं लक्ष तुमच्या पोटाकडं असतं आणि सारखं सातत्यानं तुमच्या विचारात किंवा तुम्ही कुठं प्रवासाला जरी जात असले, मी असे रुग्ण पाहिलेले आहेत की ते कुठं प्रवासाला जरी जात असतील, 2 तासाचा जरी प्रवास असला तर ते प्रत्येक स्टॉपवर टॉयलेटला जाऊन येतात. का? कारण त्यांना अशी भीती सातत्यानं सतावत असते की माझं पोट साफ झालेलं नाही आहे व्यवस्थित, तर मला तिथं बस स्टँडवर जावं लागेल का, किंवा ते कुठं एखाद्या पाहुण्याच्या घरी किंवा एखाद्या मंगल कार्यालयात जरी एखाद्या कार्यक्रमाला गेले तर ते टॉयलेट बाथरूम कुठं आहे हे पाहून ठेवतात, कारण त्यांना माहीत असतं माझं पोट कधीही खराब होऊ शकतं आणि मला याची नितांत कधीही गरज पडू शकते. आणि त्यामुळं काय होतं तर त्यांची मानसिकता पूर्ण डिस्टर्ब झालेली असते. ते 4 लोकात बसून बोलून उठून व्यवस्थित वागू शकत नाही, न कामात कुठल्याही प्रकारचं कॉन्सन्ट्रेशन ते करू शकत. तर अशी अगदी दयनीय अवस्था त्यांची झालेली असते. तर याच्या लक्षणाचे खूप सारे व्हेरिएशन आहे. पोटासंदर्भात तुम्हाला सांगितलं की कधी चिकट संडास होते, कधी कडक होते, कधी पातळ होते. तर आज कडक झाली तर उद्या पातळ होऊ शकते आणि त्याच्यामुळे चिकटही होऊ शकते. तर अशा पद्धतीचे लक्षणांचं खूप सारं व्हेरिएशन यामध्ये दिसतं आणि संडासच्या ह्या सगळ्या त्रासामुळं संडासच्या जागेवरही त्यांना कधी-कधी मुळव्याधचा त्रास, भगंदरचा त्रास, संडासच्या जागेवर आग होणं, खाज होणं अशी सुद्धा लक्षणं दिसतात. पोट सारखं दुखत राहतं, सारखं डोक्यात टेन्शन असतं. तर अशा खूप साऱ्या लक्षणांचं यामध्ये आपल्याला समुच्चय दिसतो. आयुर्वेदही हेच सांगतं की पोटातूनच सर्व आजार पसरतात. कुठलाही आजार असो त्याचा उगम हा पोटासंदर्भातच मॅक्झिममली आपल्याला 90% दिसतो. कारण आज जे आपल्या आजूबाजूला जे सर्व आजार आहेत ते सर्व लाईफस्टाईलजन्य आहेत. चुकीचे आहार विहार पद्धती याला कारणीभूत आहेत. त्यामुळं पोट बिघडतं आणि हे सगळे आजार यातून उत्पन्न होतात. तर असं ही सर्व जे आहे हे ॲलोपॅथीनुसार याबद्दलची ही सर्व माहिती आहे. तर आयुर्वेदाचा जर विचार केला तर तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की ह्या पक्वाशयाचा आजार आहे. इथं आम्हाला असं प्रामुख्याने दिसतं की कुठंतरी पोट आणि मानसिकता अशी दोन्ही बिघडलेली असते. तर मग तिथं उपचार करताना आम्हाला पोटावर आणि डोक्यावर असं सायमल्टेनियसली जाणारी औषधे आपल्याला तिथं विचार करावा लागतो. पोटासंदर्भात विचार करताना आम्ही दीपन, पाचन आणि अनुलोम या त्रिसूत्रीचा उपयोग करतो. तर दीपन पाचन म्हणजे अशी औषधी द्यावी लागतात की ते तुम्ही खाल्लेलं अन्न चांगल्या प्रकारे पचवू शकेल, कारण अन्न व्यवस्थित पचलं तर त्यातूनच विष्ठा नॉर्मल अगदी पेस्ट स्वरूपात तयार व्हायला वाढलेली भूक आणि अन्नाचं व्यवस्थित प्रकारे डिग्रेडेशन किंवा व्यवस्थित प्रकारे पाचन होणं जरुरीचं असतं. आणि हे दीपन पाचन करून हे जे लगदा तयार होणार आहे तो योग्य पद्धतीनं आतड्यांद्वारे ॲनसपर्यंत पोहोचवणं अशा अनुलोमक औषधी अशा पद्धतीने. आणि सोबतच याच्या जी मानसिकता आहे की चिडचिड असो, लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन असो, हे कमी करणारी सुद्धा ब्राह्मी, तगर, जटामासी या पद्धतीची औषधी सुद्धा आम्हाला तिथं वापरावी लागतात. त्यामुळं आपल्याला ॲट ए टाइम दोन केंद्रावर काम करावं लागतं, पोटावर पण आणि डोक्यावर पण. तर अशा पद्धतीचे उपचार केल्यानंतर आमचा अनुभव असा की खूप उत्तम आपल्याला त्यात रिझल्ट मिळतो. इथं काही आपल्याला मी माझी उत्पादनं जी आहेत ती पण दाखवतो. ही मार्केटला तुम्हाला मिळू शकतात. याचाही तुम्ही वैद्याच्या सल्ल्याने उपयोग करू शकता. जसं आहे चिंचा लवण तेल. तर हे चिंचा लवण तेल खाद्यतेलापासून किंवा आपल्या शेंगदाणा तेलापासून चिंच आणि सेंधव, खाद्यतेल म्हणजे चिंच आणि मीठ यापासून हे चिंचा लवण तेल दिले जातं. याचा आपण बस्तीसाठी उपयोग सुद्धा करू शकतो अशा रुग्णांमध्ये. किंवा 10 ते 15 ml हे जे तेल आहे हे जर रात्री घेतलं आणि त्यावरून थोडंसं कोमट पाणी पिलं तर याच्यामुळे सकाळी संडासमध्ये आपल्याला चांगला परिणाम दिसतो आणि पोट साफ चांगल्या पद्धतीनं होतं. यासोबतच एक सरळ विरेचन चूर्ण नावाचं एक औषध आहे. हे सुद्धा आपण इथंच बनवतो. यामध्ये सोनामुखी, अनारदाना, आवळा, हिरडा अशा पद्धतीची औषधी, सेंधव मीठ, काळं मीठ, अनारदाना हे अशी बिना त्रासाचं साफ होण्यासाठी मदत होते. ही उत्पादनं आमची आहेत. तुम्हाला मार्केटला पण ही मिळू शकतात. त्रिफळा चूर्णाचाही तुम्ही वैद्याच्या सल्ल्याने उपयोग करू शकता. मानसिक ताणतणाव, चिडचिड असेल तर तुम्ही ब्राह्मी घनवटी पण मिळते, तिचा उपयोग करू शकता तुम्ही. प्रिपरेशन आहेत किंवा मेडिसिन आहेत ज्यांचा तुम्ही याचा उपयोग करता येतो. तर याच्यात आयुर्वेदात उपचारासाठी खूप सारे आपल्याला पर्याय उपलब्ध आहेत. सोबतच आपण रुग्णांना नाभी बस्ती सुद्धा देऊ शकतो. म्हणजे
पोटावर आळं करून त्यामध्ये औषधी सिद्ध तेल सोडून पोटांच्या आतड्यांना पोषण करण्यासाठी आपण उपयोग करू शकतो. किंवा तुम्ही घरच्या घरी नाभी पुरण करू शकता. म्हणजे आपल्या बेंबीमध्ये औषधी सिद्ध जे तेल असतं किंवा तुम्हाला तिळाचं तेल उपलब्ध होत असेल तर तिळाचं तेल त्याच्यात टाकून ठेवायचं, अर्धा तास राहू द्यायचं, नंतर ते पुसून घ्यायचं. असं नाभी पुरण सुद्धा तुम्ही स्नेहन, स्वेदन, विरेचन, वमन अशी किंवा सोबतच या रुग्णांना शिरोधारा सुद्धा अतिशय उपयुक्त ठरू शकते की ज्यामध्ये औषधी सिद्ध तेल किंवा काढा किंवा तक्र याची भूमध्य ठिकाणी धार धरली जाते. तर हे सर्व उपचार तुम्ही तुमच्या जवळच्या वैद्याकडे जाऊन तुम्ही नक्की करू शकता. तर अशा आयुर्वेदात उपचारासाठी या आजारासाठी खूप साऱ्या आपल्याला उपचार पद्धती उपलब्ध आहेत आणि आमचा अनुभव आहे बरं केलेला आहे आणि या उपचाराचा आयुर्वेदाद्वारे या रुग्णांना खूप चांगला आपल्याला फरक पाहिलेला दिसून येताना आलेला आहे. तर ही सर्व IBS ची माहिती आज मी दिली होती. तुम्हाला IBS बद्दल आणखी काही शंका असतील, तुम्हाला हा त्रास असेल तर आम्हाला नक्की कॉमेंटमध्ये कळवा किंवा आम्हाला व्हॉट्सॲपला संपर्क करा. आम्ही आमच्या परीने तुम्हाला पूर्ण मदत करू. कारण ही जर तरुण पिढीच अशा आजाराने त्रस्त राहिली तर येणारे भारताचं भवितव्य कसं राहील आणि ते सदृढ भवितव्य आपल्याला बनवायचं असेल तर यांना लवकरात लवकर ह्या दुर्धर अशा आजारातून दूर करणं हे माझं मी आयुर्वेदाचार्य असल्याच्यानं कर्तव्य समजतो. आम्हाला तुमचं सहकार्य सगळ्यात जरुरी आहे. तुमचा फीडबॅक आम्हाला खूप जरुरी आहे. तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ पाठवा ज्यांना अशा पद्धतीचा त्रास असेल. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा ज्यामुळे त्यांना हे पर्यायी उपचार पद्धतीच माहीत नसेल. त्यामुळे ह्या आयुर्वेदाकडे या आणि IBS मधून सुटका मिळवा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटू नवीन विषयासाठी. तोपर्यंतसाठी पूर्ण विराम घेतो. नमस्कार.